अरे इतका त्रास करून घ्यायची काय गरज होती? अरे या त्रास कसला, हा तर अधिकार आहे. अशा शुभप्रसंगी भोजन वगैरे तर असलं पाहिजे. काय बोलताय विश्वजितजी, बंदोबस्त तर चांगला झालाच पाहिजे. पोपटलाल आमच्या सोसायटीतला शेवटचा अविवाहित पुरुष आहे. शेवटचा अविवाहित मुलगा. बरं, तेच मेहता साहेब. पोपटलाल भाऊ आणि सपनाची जोडी किती मस्त दिसते ना. त्या जोगांना बघून ना मला आमच्या साखरपुड्याचा दिवस आठवला. होय होय सोनिया, लव्ह यू. हा साखरपुडा सुद्धा तुम्हाला आयुष्यभर लक्षात राहणार. म्हणजे इतका मोठा प्रसंग आहे आणि सगळेच ह्या चांगल्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत तर लक्षात तर राहणार ना. हो ते तर आहेच. हो त्यात सांगायची काय गरज आहे बाळा? हो बाबा. बाबा, मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून द्यायला विसरलो. यांच्यात बऱ्याच लोकांना तुम्ही पहिल्यांदा भेटत आहात, तर मग त्यांच्यासाठी ही आहे सपना. हे सपनाचे बाबा विश्वजित म्हणजेच बाबा, आणि हे आहेत आमचे मेवणे साहेब म्हणजेच सपनाचे भाऊ राजा. आणि हा आहे माझा परिवार, माझी गोकुळधाम सोसायटी. बापूजी आणि दयावहिनींना तुम्ही भेटलाच आहात, म्हणून बाकीच्या लोकांशी तुमची ओळख करून देतो. ती आहे माझी प्रिय टप्पू सेना. हाय 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 हाय. आणि त्यांच्या बाजूला आहेत ऑलराऊंडर अब्दुल भाऊ. सलाम सपना वहिनी. हे आहेत मेहता साहेब, खूप मोठे लेखक आहेत. नमस्कार नमस्कार. अरे मोठा कसला त्यात? नाही आहे तर आहे ना त्यात. आणि त्या आहेत त्यांच्या पत्नी अंजली वहिनी. नमस्कार. हे अय्यर भाऊ आहेत. वडक्कम. हाती भाऊ डॉक्टर आहेत. नमस्ते. आणि त्यांच्या पत्नी कोमल वहिनी. नमस्कार. आणि हे आहेत आमच्या पंजाबचे शेर सोडी भाऊ. ओजी, तुम्ही तर मला सगळे भेटलेच आहात. आणि ही आहे माझी लाईफ पार्टनर, माझी जाने जिगर, जाने तमन्ना, जाने बहार, जाने गुलजार, माय डार्लिंग, माय प्रिन्सेस, माय डिअर रोशन. लव्ह यू. अरे सोडी, बापूजी बसले. ओ हो, काय करू, प्रेम आहे ना, उतू जातं जरा. आणि हे आहेत आमच्या सोसायटीचे एकमेव. हो ते तर भेटले आहेत ना, एकमेव सेक्रेटरी ऑफ गोकुळधाम सोसायटी आत्माराम तुकाराम भिडे. आणि या आहेत त्यांच्या एकमेव पत्नी माधवी वहिनी. सपना, माधवी वहिनी खूप चांगलं लोणचं आणि पापड बनवते. बरोबर. तर मी तुमच्याकडून लोणचं आणि पापड बनवणं नक्कीच शिकेन. हो नक्की शिका सपनाजी, पण बिझनेस नका सुरू करू. अरे मस्करी करतोय. बरं, आनंदाची गोष्ट आहे, मी तर शिक्षक आहेच, सपनाजी सुद्धा शिक्षक आहेत. आम्हाला त्यातच टेन्शन आहे. आम्हाला अजून एक ठिकाणी ट्युशनला जावं लागणार. काळजी नका करू, मी तुम्हाला जास्त होमवर्क नाही देणार. बरं एक सांगा सपना आंटी, तुम्ही कुठे शिकवता? ती सुलतानपूरची गांधी इंग्लिश मीडियम स्कूल आहे ना, बस तिथेच. बरं, सुलतानपूर इंग्लिश गांधी इंग्लिश मीडियम स्कूल. अच्छा. मग आताही तिथेच शिकवता? नाही, आता नाही शिकवत. ऍक्च्युली बाबांच्या बिझनेस साठी आम्हाला USA ला जावं लागलं, तेव्हा तिथे शिकवते. हो, USA मध्ये. विश्वजितजी, USA मध्ये बिझनेस आहे तुमचा? खूप मोठा बिझनेस असेल नाही? म्हणजे कसला बिझनेस आहे तुमचा? गारमेंट, हॉटेलचा? म्हणजे आम्ही सुद्धा कधी बिझनेस करायचा झाला तर, म्हणजे डोक्यात आहे बिझनेस करायचा, तर तुमच्याकडून चांगला सल्ला मिळून जाईल. हो, त्या दिवशी विचारायचं राहिलं. ऍक्च्युली मुळात कसला बिझनेस आहे तुमचा? सांगा ना. प्रॉपर्टी आणि इम्पोर्ट एक्सपोर्टचा बिझनेस आहे. असं? अच्छा. इम्पोर्ट एक्सपोर्ट. जगभरात तुमचं ऑफिस असतील ना, सगळ्या देशात काम होत असेल त्यामुळे. ती प्रश्न विचारता. हो, आफ्रिका, युरोप, अमेरिका, सगळीकडे. आफ्रिका, युरोप, अमेरिका तर फक्त इंग्लिश पिक्चर मध्येच बघितलंय. वाव, म्हणजे इतक्या देशात तुमचे जे बिझनेस आहेत तिथे तुमचे ऑफिसेस पण असतील ना? हो आहे ना, अमेरिकामध्ये आहे. असं? अमेरिकेमध्ये तुमचं ऑफिस कुठे आहे? अमेरिकेमध्ये माझा एक पुतण्या सुद्धा राहतो. तुमचा पुतण्या कुठे राहतो ते सांगा. नवीन जर्सी मध्ये. आजोबा, न्यू जर्सी. हो, तेच. बरं, आमचं ऑफिस लॉस एंजलिस मध्ये आहे. ओ ग्रेट, लॉस एंजलिस. माझी फ्रेंड इशिता पण तिथे राहते. तिथे कुठे ऑफिस आहे तुमचं? मेन पोस्ट ऑफिसच्या समोरच आहे. हो. अरे वा, माझ्या मैत्रिणीचा नवरा सुद्धा पोस्ट ऑफिस मध्येच काम करतो.
कदाचित तुम्ही एकमेकांना ओळखत असाल. अब तर एक्झॅक्टली तुमचं ऑफिस कुठे आहे? अरे राजा, म्हणून बोलतो थोडं बिझनेस मध्ये लक्ष दे. सॉरी. ऍक्च्युली आमचं ऑफिस अगोदर तिथे होतं. आता स्टाफ वाढलाय, काम वाढलाय, म्हणून तिथून थोडं लांब आम्ही मोठं ऑफिस घेतलं आहे. अगोदर तर पटकन ऑफिसला पोहोचायचो, आता तर खूप वेळ लागतो. अच्छा. तसं बघा ना, साखरपुडा किती लगेचच फिक्स झाला. जर थोडा उशीर झाला असता तर मला म्हणायचंय की जास्त वेळ मिळाला असता तर चांगली सोय केली असती ना तुमची. आणि तुम्हालाही तुमच्या नातेवाईकांना बोलवायला वेळ मिळाला असता. हो बरोबर आहे, ते बरोबर. तर आहे. बरं, तुमचे नातेवाईक सुलतानपूर मध्येच राहतात ना? या सगळ्यांचा मिळून आम्हाला फसवायचा विचार तर नाही ना? पण मी सुद्धा 2 पाऊल पुढे आहे. याचं उत्तर तर मी पाठ करून ठेवलं आहे. हो, माझ्या काकांचा मुलगा आहे सुलतानपूरमध्ये. आमच्या जमिनीचा सगळा कारोबार तेच बघतात. बघितलं, यांच्याकडे ना वेळच नसतो. मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी हो नाही. ना. मग आज ते आले नाही सपनाच्या साखरपुड्यासाठी. इच्छा नसताना असे कामात अडकले की येऊच नाही शकले. हे लोक तर पोलिसांसारखे प्रश्न विचारतायत. इथे आम्ही पोपटलालचा शिकार करायला आलो होतो की स्वतः गोकुळधामच्या रहिवाशांचा शिकार बनायला? हे लोक असेच प्रश्न विचारत राहिले तर आम्ही फसू शकतो. लवकरच विषय बदलायला हवा. तसं माझं हे म्हणणं आहे की सर्वात पहिले नातेवाईक शेजारीच असतात. हो, नक्कीच नक्कीच. जसे तुम्ही सगळे. हो. आणि मला ह्या गोष्टीवर पूर्ण विश्वास बसला आहे की सपना गोकुळधाम सोसायटीमध्ये खूप खुश राहणार. हो, नाही म्हणजे चर्चा तर होत राहणार. साखरपुड्याची वेळ झाली. हो, साखरपुड्याची वेळ झाली आहे. समोर तर निघून चाललाय. चला लवकर लवकर साखरपुड्याची विधी करू. गंगेत घोडं न्हालं म्हणजे झालं एकदाच लग्न. लग्न नाही बाबा, साखरपुडा. साखरपुडा.